हॅलो सगळ्यांना। तर आता आपण निघालेला आहे गणपती विसर्जन करायला। तर विसर्जनाच्या आधी आम्ही घरी पण आरती करतो आणि तिथे गेल्यावर पण आरती करतो। तर आज आपण आधी आरती करून घेऊया आणि बाकीचा व्हिडिओ मग कंटिन्यू करते। तुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयांची। सर्वांगी सुंदर उटशेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळांची। जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती। दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती। जय देव रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा। चंदनाची उटी कुमकुम केशरा। हिरे जडित मुकुट शोभतो बरा। रुंजुंती नुपुरे चरणी घागरिया। जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती। दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती। जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना। सरळ सोंड वक्र तृंड त्रिनयना। दास रामाचा वाटपाय सदना। संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना। जय देव घालीन लोटांगण वंदीन चरण। डोळ्यान पाहीन रूप तुझे प्रेमे आलिंगन। आनंदे पूजन भावे ओवाळीन मने नम। त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रविण त्वमेव सर्वं मम देव। कायेन वाचा मनसेर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव। करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणासि समर्पयामि। अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेव हरि। श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। गणपती बाप्पा मोरया। मंगलमूर्ती मोरया 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 मोरया। मी बाळताने तुझीच सेवा करू कोण जाणे। अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा तू घाल पोटी। सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देय माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता। जय रघुवीर समर्थ। घ्या आता। गणपती बाप्पा मोरया। मंगलमूर्ती मोरया। गणपती बाप्पा मोरया। मंगलमूर्ती मोरया। पुढच्या वर्षी लवकर गणपती बाप्पा मोरया। पुढच्या वर्षी लवकर या। दरवाजा उघड ना सार्थ गाडीचा पलीकडचा। पुढे बस द्या मांडवी त्याच्या। चप्पल नाही ना घातली आयुष कारण चप्पल नाही घालीत ना गणपती बाप्पाला घेऊन। बरं ठीक आहे। हे ताट पाठीमागे ठेवा। चला निघायचं का मग। तर आपण आता निघालोय रस्त्याने गणपती विसर्जनासाठी। इथे सार्थक बसला इथं पाठीमागं ना की आपण 10 दिवस जी फुलं वगैरे वापरलीत पानं दुर्वा जे सगळं काढून ठेवलेलं आहे ते एका पिशवीत ठेवते मी आणि मग ते सगळं तिथंच विसर्जन करते गणपती बाप्पांना विसर्जन केल्यावर। त्यामुळे ते ठेवले पाठीमागं ताट घेतले आरती करायला। तिथे गेल्यावर पण आपल्याला आरती करायची आहे। आणि पुढं बसलाय आयुष बसलाय बाप्पांना घेऊन आणि साहेब बसलेत गाडी चालवायला। आता चाललंय आपण। तर होय हो आपण तर कधीपासून तिकडे जा बसवतोय तसं तिकडंच विसर्जन करतोय है ना बाप्पाचं। एकदा केलं होतं वाटतं इकडं ना त्या डॅमवर गेलतो एकदा। त्याच्यानंतर नाही म्हणजे नाही का जसं आपण बसवायला लागले तसं आपण इथं तळ्यातच करतोय विसर्जन आहे ना। रोडचं काम चालू। आता खड्डे बुजवायचं आता कारखाने चालू होते ना दिवाळीनंतर त्याच्यामुळं मोठ्या गाड्या चालतात ना लोडच्या। आज तसं रस्त्याला गर्दी कमी वाटते का। सगळेजण तिकडे नदीकडे जे पॉन्ड बनवले तिकडे बुडवतायत ना विसर्जन करतायत। तसं इथले आम्ही राहतो इथले सगळे गणपती सगळे लोक आहे ना इथं जवळच एक डॅम आहे तिथं नेऊन नाही का विसर्जन करतात।
पण आम्ही मात्र एकच वर्षी केला होता तिकडं आणि इकडंच करतो, कारण आमच्या गावापासून जवळ पण आहे. जसं म्हणजे आम्ही गावाला होतो तेव्हा पहिल्यांदा गणपती बसवला आणि आमच्या गावातला मंडळाचा पण गणपती ना मोठा, तो पण तिथंच विसर्जन करतात तिथल्याच तळ्यात, आणि मग आम्ही पण तिथंच विसर्जन करतो आणि जवळ आहे त्यामुळं काही वाटत नाही. दरवर्षी तिथंच जाऊन करतो, काही लांब वगैरे काय पडत नाही जायला. आता गणपती विसर्जन तिथं नाही करत, तिथं काय करतात हाऊत केलेलं आहे, नुसतं बुडून काढतात आहे ना. तर आपण आलेलो आहे आता, जवळच आलंय तळ जिथे आम्ही गणपती विसर्जन करतो. तळ हे शासनाचं आहे ना बाप्पा. किती छान हिरवा निसर्ग दिसते बघा. पण आता जसं गणपती बसले तसं काय पाऊस झालेला नाहीये आणि आज संध्याकाळी पाऊस येईन असं वाटतंय. अजून कोणतरी आले गणपती विसर्जनालाच आले असतील. हा, गाडी सेफ लावा बरं का, म्हणजे आता बराच वेळ लागेल ना आरती वगैरे करायला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. इथून इथून आहे का रस्ता बघ बरं, आहे का? हाय घ्या इथूनच. तर इथं आणखी गणपती विसर्जनाला आलेले आहेत, जवळचेच असतील गावातले. हळूच उतर आयुष, काटे बघ खाली. तिथं ठेव ना, तिथं इथं का नाही घेतलं जवळ? घ्या ना जवळ. अरे तिन्ही एकत्रच होती. घे मग इथं ठेव. आरती झाली ना? झाली आहे का तुमची आरती? नाही असू द्या तरी घ्या. कुठले आहे तुम्ही? इथलेच आहे का? मग तुम्ही दरवर्षी इकडे येता का? होय. आम्ही शिक्रापूरवरूनच आलोय. हे बघा यांचे सुद्धा गणपती खूप छान आहे. आरती करायला इथे घ्या, आरती केल्यानंतर तिकडे घेऊन जा. आरती कशी राहणार तुम्ही? पूर्वेकडे तोंड बाळा, इकडे माझ्याकडे बघ. परफेक्ट आहे ना? हा. बस. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. 1 2 3 4. गणपती चालले गावाला. तर बघा आपण इथं विसर्जन करतोय बाप्पांचं. साहेब गेलेत गणपतीला घेऊन. हा बघून जा खाली. सार्थक हळू. बघा इथं हे पण आलेले आहेत विसर्जनासाठी बाप्पाच्या, पण त्यांचा प्रसाद राहिलाय घरी त्यामुळे ते थांबलेत आता. नको काढू, पुढे गेलो अजून कमी झाले पाणी.
नाही ते दगडावर चालले वाटतं. अंदाज आहे ना भाजी माहिती त्यांना ते त्यांचं इथं काय म्हणतात ना जन्म त्यांचा इथं झालं हे तळ्यात ते खेळले सगळं पोहणं वगैरे सगळं झालं त्यामुळे माहिती त्यांना. मोरया 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 मोरया. पुढच्या वर्षी लवकर या मग. अरे म्हण ना गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. जिथं तुम्ही बुडवला ना हात घातला ना तिथून काय एक थोडा घ्यायचा ना त्याचा हात पुरण बरोबर घरी नाही. हा का ते नव्हतं माहित आम्हाला. बारीक घे ना मन देवाऱ्यात ठेवायला लागतो. किती दिवस ठेवायचं पुढच्या गणपतीपर्यंत. पुढच्या वर्षी काय तो घेऊन यायचं ह्या गणपती बरोबर ते असं प्रत्येक वेळेस करायचं का. अरे बापरे ही प्रथा माहितच नव्हती आम्हाला. बुडवायचं आणि परत येतो. हे बाळा सावकाश आहे रे. हा ते बघ पप्पा आणतात दुसरं बारीक. आता नवीनच प्रथा माहीत झाली आहे ताईंमुळे बघा आम्हाला की हा खडा घेऊन जायचा आणि याची पूजा करायची. बघा आयुष्या हातात आहे. तुम्हाला माहीत नसेल तर माहीत करून घ्या व्हिडिओ पाहून. फोन करा मग तुम्ही फोन करून आणले नाही का. ओम कधी तसा उचलतो फोन. तो हात ओलाय का हे सोडून द्या पाण्यात कंच सोडून. प्लास्टिकचे पिशवे काढून घ्या. अरे गणपती बाप्पाला विसर्जन केलंय बघा पाठीमागं तळ्यात. आता आम्ही निघलोय घरी म्हणजे आमच्या गावाच्या घरी. इथून आमचं गाव जवळ आहे. थांबा मला बसू द्या ऊन लागतंय खूप. तर आम्ही गणपती विसर्जन करून आमचं घर तिथं जवळच आहे तिकडे जाऊन आले आणि आता घरी आले. पण बघा कसं दिसतंय बाप्पाची जागा रिकामी दिसते. वेगळंच वाटतंय. रोज घरात पाऊल ठेवलं की भरल्यासारखं दिसायचं. आणि आता एक नाही का बुचं वाटतंय ती जागा. हे बघा आता हे एवढं छान डेकोरेशन एवढं आवडीने केलं होतं आणि आता ते सगळं काढून ठेवायचं आहे. तर चला मग तुम्ही तेवढं व्हिडिओला सबस्क्राईब करा. केलं नसेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा कसं वाटलं आमचं गणपती बाप्पांचं विसर्जन. चला तर मग टाटा बाय बाय.